भेटली तू पुन्हा या सिनेमाच्या टीमला आम्ही भेटलो. डायरेक्टर चंद्रकांत कणसे, ज्यांनी दगडी चाळ सारखा सिनेमा देऊन स्वतःची छाप सोडली आहे आणि आता एक कम्प्लीट वेगळा सिनेमा घेऊन ते येत आहेत. त्यांनी शेअर केला त्यांचा फिल्म आणि या कास्टिंग बद्दलचा अनुभव. मुळात सुरुवात झाली आमचं प्रोडक्शन, त्यांच्याकडून मला फोन आला की अशी अशी फिल्म आहे, तर तुम्ही कराल का? आणि दगडी चाळच्या वेळेस माझ्या डोक्यात आधीपासूनच होतं की काहीतरी वेगळं करायचं, एक वेगळ्या जॉनरची फिल्म करायची. म्हणजे प्रत्येक डिरेक्टरचं एक स्वप्न असायला हवं असं माझं पर्सनल मत आहे. सो मी ते डोक्यात असल्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करत होतो की काय करता येईल. आणि योगायोगाने ते म्हणतात दुधात साखर, तसं ते आलं की मला फोन आला आणि ती नेमकी लव्ह स्टोरी होती. तिथून ती सुरुवात झाली. संजय जमखंडीने लिहिली आहे गोष्ट. कास्टिंगबद्दल म्हणाल तर आपण म्हणजे मी 2 फिल्म केल्या पूजाबरोबर. एक झकास नावची, ज्याच्यात मी असोसिएट डिरेक्टर होतो अंकुश दादाला. त्यावेळेस पूजाबरोबर पहिली फिल्म आणि दगडी चाळ दुसरी फिल्म. तर आपल्याला कळतो ना की बाबा एक स्पार्क लक्षात येतो प्रत्येकाचा. सो ती आणि वैभवबरोबर मी एकच फिल्म केली, फक्त लढ म्हणून, ज्याच्यात वैभवचा खूप छोटा रोल होता. पण आत्ताच्या जे जनरेशन आहे त्याच्यात ह्या एज ग्रुपचा त्याच्यापेक्षा बेटर नट मला दिसत असेल कोणच, आणि त्याने खूप छान रोल केला. आणि आता ती जी सिनेमात पुन्हा पुन्हा भेटते आणि या फिल्म सोबत ती कशी असोसिएट झाली त्याबद्दलही तिने सांगितलं. लपाछपी आणि बस स्टॉप जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी पटकन होकार दिला होता. पण भेटली तू पुन्हाचं जे कॅरेक्टर आहे अश्विनी सारंग, ते जेव्हा चंदू सरांनी ऐकवलं तेव्हा मला वाटलं होतं की सर मी हे नाही करू शकणार, मला नाही करायचं आहे. सो थोडक्यात एक नकार होता, कारण का मला कळत होतं की मला हे नाही जमणार, किंवा चंदू सर फारच जास्त विश्वास ठेवतात आपल्यावर, आपण तो पूर्ण नाही केला तर ही भीती होती ऑफकोर्स माझ्या मनात. पण जसे आमचे सेशन झाले, आम्ही स्क्रिप्ट रिडिंगपासून हळूहळू पुढे जात हा चित्रपट तयार केला. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये भूमिकेत कसं शिरावं किंवा ती भूमिका आपली कशी करावी ह्या गोष्टी बऱ्याचदा मला शिकायला मिळाल्या. एकतर चंद्रकांत सरांकडून आणि आमचं लेखक आहे संजय जमखंडी, या दोघांनी खूप छान पद्धतीने मला सांभाळलं असंच म्हणेन मी. कारण का आपण काहीतरी गोष्ट करायला तयार नसतो आणि ती आधी तयार करायला की हो तू हे करू शकतेस. सो आय थिंक चंदू सर, संजय आणि इवन वैभवसुद्धा असं एक त्रिकूट होता माझ्यासोबत की नाही तू अश्विनी सारंग करूच शकशील. आणि छान शूटिंग आमचं पार पडलं आणि आता फिल्म रिलीज झाली. सो क्रेडिट गोज टू 3 ऑफ देम. आणि हो, आम्ही ऐकलं होतं या सिनेमाच्या टायटलला घेऊन बरेच मतभेद झाले होते. त्याबद्दलही कणसेंना आम्ही विचारलं. मुळात व्याकरणातली चूक नाही आहे त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे भेटलीस असं जे म्हटलं जातं आपल्याकडे, तर भेटलीस असा शब्दच नाही आहे मराठीत. तो भेटली आहेस किंवा भेटली होतीस याचा आपणच अपभ्रंश केला आहे, भेटलीस जो आपण म्हणतो. पण आम्ही एकच सांगेन, आमचं गाणं पिक्चरचं नाव ठेवण्याचं लॉजिक हेच होतं की 2 व्यक्ती ज्यावेळेस भेटतात एकमेकांना आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर बोलत असतील तर ती भेटली, ती भेटला तो पुन्हा असं होतं. पण ती जर समोर असलेली व्यक्तीबद्दलच त्याला बोलायचं असेल तर तो नेहमीच तू 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 असं बोलतो. म्हणून तो भेटली तू पुन्हा अशा अर्थाने आम्ही ते नाव. आणि ती पोएटिक लिबर्टी आहे. मी एवढंच सांगेन की पोएटिक लिबर्टी आहे. ज्यांना पटेल त्यांना पटेल, नाही पटेल त्यांना नाही पटेल, त्याला काय फार आन्सर नाही देऊ शकत. वैभव खूप आधीपासून विरोधात होता की लव्ह एक्सप्रेस नाव होतं फिल्मचं. लव्ह एक्सप्रेस नको ना सर. मग एका पॉईंटला आम्हाला पण पटायला लागलं की नाही, लव्ह एक्सप्रेसने माझी आई नाही कनेक्ट होणार फिल्मला. लव्ह एक्सप्रेसमध्ये तिला काहीतरी वेगळा फिल्म लागतो. सो ह्याचं ऑडियन्स पण जॉईन होण्यासाठी एक प्युअर मराठी नाव ठेवलं पाहिजे, आमचं सगळ्यांचं मत झालं. मग नाव काय, तर आपल्याकडे गाणं खूप चांगलं झालं आहे आणि आपल्या फिल्मची स्टोरी पण त्याच पद्धतीची आहे, तर का नको भेटली तू पुन्हा, म्हणून आम्ही ते नाव भेटली तू. वाह, क्या बात है. तर भेटली तू पुन्हाला एकदा भेट द्यायला हरकतच नाहीये, म्हणजेच एकदा सिनेमा पाहायलाच पाहिजे.